आज मी तुम्हाला काबुली चण्यापासून सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे आणि हे चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि सकाळी कुकरला मी 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय केलं होतं, कुकरला शिट्ट्या करताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि असे बघा सॉफ्ट शिजलेले आहेत. तुम्ही 5 पण करू शकता आणि छोटे छोटे ह्याच्यापेक्षा मोठे सुद्धा भेटतात. आणि ह्यात काय केलं होतं, अर्धा ग्लास मी पाणी ओतलं होतं. म्हणजे जे काबुली चणे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं. एवढं पाणी राहिलेलं आहे बघा. आणि हे पाणी मी काय करणार आहे, थोडंसं काढून घेणार आहे. जर तुम्हाला थोडी ग्रेव्ही पाहिजे असलं तर सगळं तरी टाकलं तरी पण चालू शकते. थोडंसंच मीठ टाकलं, जास्त मीठ नाही टाकलेलं. कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल काढून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा जिरे टाकायचं. त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता थोडासा, हिंग पावडर, 1 मोठ्या आकाराचा कांदा, मिडियम आकाराचा असला तर 2 टाकायचे. कांदा चांगला भाजून घेते. कांदा असा मस्त भाजलेला आहे. 1 चमचा आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची असं कुटून घेतलेली आहे. पेस्ट टाकली तरी पण चालेल. तर ही पण 1 मिनिटभर मी परतून घेते. मस्त असं भाजलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 मिडियम आकाराचं टोमॅटो, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. पहिलं पण शिजवताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, त्या पद्धतीनंच मीठ टाकायचं. तर हे परतून घेते चांगलं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर असं ओलसर होतं. गॅस करणार आहे एकदम बारीक. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, छोले भटुरे वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. छोल्याच्या तर खूप रेसिपी अपलोड केल्या आहेत. ते एकदम साध्या सिंपल पद्धतीत दाखवलेलं आहे. जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल. गरम मसाला छोटा 1 चमचा. आता हे चांगलं परतून घेते. मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये छोल्याचं पाणी घेतलेलं आहे थोडंसं. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. एकदम गॅस बारीक केला होता मी मसाले टाकताना. वरनं ठेवणार आहे झाकण आणि 5 मिनटं हा चांगला मसाला मी शिजवून घेणार आहे. बारीक गॅसवर बघा मसाला शिजत ठेवला होता मी. छान असा शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने. ग्रेव्हीच्या रेसिपी वगैरे मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये शिजवलेलं काढून घेते मी सगळं. परतून घ्यायचं. गॅस आता मी मिडियम केलेला आहे. असं पण खूप छान लागतं बरं का, एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे. परतून घ्यायचं. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं असलं तर शिजवलेलं ते ओतून घ्यायचं. थोडंसं मी ठेवलं होतं पाणी अजून. चांगलं मिक्स करून घेते पहिलं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी वरनं कोथिंबीर टाकते. असं पण खूप चविष्ट लागतं. थोडासा चाट मसाला टाकला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये चालू शकतो. चटपटीत असं छान असं लागेल. मग झाकण ठेवणार आहे. परत गॅस बारीक करणार आहे. 5 ते 7 मिनिट. बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं. बघा किती छान झालेलं आहे. अशा पद्धतीत एकदम झटपट रेसिपी होतात माझ्या. करून बघा एकदम साध्या पद्धतीमध्ये. थोडी ग्रेव्ही पाहिजे असली तर मग थोडंसं पाणी तुम्ही शिजतानाच थोडंसं वाढवायचं. एकदम मस्त अशी झालेलं आहे. बघा किती छान झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.